पुणे मुंढवा कथित जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी, सूर्यकांत येवले यांची एकत्र चौकशी होणार आहे। पुणे पोलिसांकडून तेजवानी येवलेची समोरासमोर चौकशी होईल। आज शीतल तेजवानीची पोलीस कोठडी संपणार आहे। पुणे पोलिसांकडून तेजवानी आणि सूर्यकांत येवलेची समोरासमोर चौकशी होईल। दोघांकडून पुणे पोलिसांनी मुंढवा जमीन प्रकरणाची सविस्तर माहिती घेतलेली आहे। पुणे मुंढवा जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात एफआयआर मध्ये पार्थ अजित पवारांचे नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ही विचारणा केली। तपासणी सुरू असल्याची पुणे पोलिसांनी भूमिका मांडली आहे। अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने ही विचारणा केली। शीतल तेजवानीने बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे। पुणे जमीन प्रकरणावरून दमानिया पुन्हा आक्रमक झालाय। 2018 पासून अजित पवार गटाची जमिनीवर नजर होती। माझ्याकडील पुरावे खर्गे समितीला देणार। जमीन प्रकरणातील 3 नवीन कागदपत्र माझ्याकडे पोहोचली आहेत। गायकवाड कुटुंबाकडून मला डेटा मिळालाय। सत्ता हातात आल्यावर मुंढव्याची जमीन घेतली। अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेतून हा हल्लाबोल केला। गायकवाड कुटुंबाच्या जे वकील आहेत त्यांच्याकडनं हे डेटा मला मिळालाय, अतिशय धक्कादायक आहे। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती। पुण्याच्या मुंढवामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी होणार आहे। सरकारी पंच तेजवानीच्या उपस्थितीत एक्सपर्ट तपासणी करतील। मोबाईल तपासण्यासाठी विशेष टीम बोलावल्याची माहितीही समोर येते।